टाकून आलो चारा, पुण्य कमावून आलो. पुण्यवान आहे मी आता. 2 बायकावाले देशमुख, किती तो राग, किती क्रोध. हा तमोगुण तुम्हाला विनाशाच्या दरीत घेऊन जाईल बरे. त्याच दरीत फेकणार मी त्या पक्याला. माझ्यावर चोरीचा आरोप करतोय. त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे, पोलीस तपास करतायत. त्यांना जर तपासात काही आढळलं ते कोर्टातून वॉरंट आणू शकतात, ते अटक होऊ शकते सगळ्यांना. पण एक मध्यम मार्ग आहे. तुम्ही जर खरंच त्यांचे पैसे घेतले असतील, त्या माधुरीला कुठे दडवून लपवून ठेवला असेल तर मला सांगा. आपण कोर्टाच्या बाहेर हे प्रकरण मिटू. कारण पोलीस जनतेचा मित्र नव्हे, स्मार्ट मित्र. मी काय बी केलेलं नाही. ते पैसे मी व्याजाने आणलेले आहे आणि ज्याच्याकडनं घेतले ना त्याला तुमच्या समोर उभा करतो. त्याला विचारू तुम्ही. हा जामकर आणखी काही वेळ वाढत थांबला तर माझी वाट लागेल. काहीही करून या जामकरला घराबाहेर काढलंच पाहिजे. जामकर साहेब, मी काय म्हणते, जरा बाजूला येता का? का चोराचं नाव कानात सांगता की काय? आलो तरी. पैसे गायब आहेत, माधुरी गायब आहे. मला हे चोरीचं प्रकरण वाटते. नाही म्हणजे आमची माधुरी एवढे पैसे घेऊन पळून नाही जाणार आणि ती चोरू शकत नाही. गावात चोर शिरलेत. ते काय करतात, एकटी बाई बघतायत, तिला गाठतायत, घरामध्ये घुसतायत, लपून बसतायत. आर्या घरी एकटीच आहे, तिला फोन केला पाहिजे. नाही म्हणजे असं काय झालं, बायक आलं होतं ना दुकानामध्ये, त्यांची कुसबुस काहीतरी चालली होती, तेव्हा ऐकलं मी. आजूबाजूच्या गावात बी अशा काही घटना झाल्या आहेत. मला फोन उचलायला काय होते कोणास ठाऊक. मला बोलला का? ती माधुरी सध्या काय करते हे तपासायला पुन्हा येईन मी. फुला बाय, चला बाय.